पुन्हा एकदा चर्चेमध्ये या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे। आपण टॅक्स स्लॅब स्क्रीनवर बघतोय, हे जुने टॅक्स स्लॅब आहेत ज्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही आहे। पुन्हा एकदा शॉर्ट रिकॅप घेण्याचा प्रयत्न करूया सगळ्या मान्यवरांकडनं टॅक्सच्या बाबतीत। या अर्थसंकल्पात नेमकं काय आहे, दोन टॅक्स कन्सल्टंट आपल्यासोबत मान्यवर आहेत। आपण त्यांच्याकडे प्रामुख्याने जाणार आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वसामान्य करदात्यांना या अर्थसंकल्पातनं दिलासा मिळाला आहे का, त्यांच्या हाती काहीच लागलेलं नाही। शंतनू, काही चेंज तर झालेला नाही आहे, तर त्याच्यामुळे आपण जर का म्हटलं तर सर्वसामान्यांना मागच्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त आपण असं म्हणू शकतो मिळालेलं। मला अजून आठवतं की मागच्या वेळेस जेव्हा अनाऊन्समेंट झालेली अख्ख्या स्टुडिओने इकडे टाळ्या वाजवलेल्या, सो स्टुडिओतल्या सगळ्या एम्प्लॉईजनी टाळ्या वाजवलेल्या। तर आय थिंक अपेक्षेपेक्षा जास्त मागच्या वर्षीच दिलेलं, यावर्षी अर्थात मिळालं असतं तर चांगलंच होतं, बट अनफॉर्च्युनेटली तशी काही अनाऊन्समेंट नाही आहे जी टॅक्स बेस नाही। अमोलजी, टॅक्समध्ये सर्वसामान्यांना काहीही बेनिफिट नाही आहे, फक्त जो एक आपण कंप्लायन्स पार्ट म्हणतो किंवा प्रोसिजरल पार्ट आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रिलॅक्सेशन मिळालेलं आहे। कारण की तिथे मानसिक त्रास लोकांना खूप होतो, म्हणजे की टॅक्स ऑलरेडी डिडक्ट झालेला असतो किंवा कंप्लायन्स करताना हेडेक असतो, माझं रिटर्न वेळेवर जाणार किंवा नाही, मला कोणती नोटीस आली तर त्याचं माझं रिझोल्युशन कसं होणार। जोपर्यंत ती नोटीस आल्यापासून ते सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत तो व्यक्ती खूप म्हणजे टेन्शनमध्ये असतो। तर तो जो टेन्शनची बऱ्याचशा गोष्टी यांनी कमी केलेल्या आहेत, म्हणजे जसं की जी पेनल्टी प्रकार आहे तो कमी केलेला आहे, डिपॉझिट जो करायचा आहे कोणत्याही गोष्टी अपील करण्यासाठी तिथे कमी केलेलं आहे, रिटर्न फायलिंगचं ज्या डेट्स आहेत त्या सॅग्रिगेट केलेल्या आहेत। त्याच्यानंतर तुम्ही महत्त्वाचं बघाल की स्पेसिफिकली IT लोकांसाठी की बऱ्याच जणांना फॉरेन कंपनीकडून ESOP वगैरे मिळतात, पण अनफॉर्च्युनेटली नॉलेज नसल्यामुळे ते रिटर्नमध्ये डिक्लेअर करत नाही की माझी ही फॉरेन ॲसेट आहे। त्याच्या संदर्भातही आजच्या बजेटमध्ये खूप चांगली गोष्ट आलेली आहे, त्या तुम्ही आत्ता डिक्लेअर करू शकतात, जे ते लेट फीस आणि त्याच्यानंतर पेनॉल्टी वगैरे मिनिमल दिलेली आहे आणि काही अमाऊंटपर्यंत तीही डिक्लेअर करायची म्हणजे पे करायची गरज नाही आहे। ह्या काही चांगल्या गोष्टी, कंप्लायन्स पार्ट किंवा प्रोसिजर पार्ट किंवा जे मेंटल हेडॅक आहे तो चांगला झालेला आहे, पण पैशांमध्ये बचत काहीही नाही आहे।